प्रसाद राजेंद्र सावंत, अभिजित शंकर गायकवाड, वैभव जालिंदर सावंत, ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान हवलदारवाडी, याचबरोबर कृष्णा विश्वनाथ जाधव, दत्तात्रय साहेबराव शिंदे, तेजस ज्ञानदेव शिंदे आणि गणेश तरुण मंडळ हवलदारवाडी, PCCOE कॉलेज पुणे मित्र परिवार आणि कामोठे मित्र परिवार या सगळ्या व्यवस्थापक समितीच्या वतीनं उपस्थित असलेल्या, आलेल्या आणि येत असलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक इथं स्वागत करते। स्वर्गीय मारुती केसू गायकवाड आणि स्वर्गीय कृष्णाबाई मारुती गायकवाड यांच्या आशीर्वादानं आजचा हा विवाह सोहळा इथं संपन्न होतोय। मी पुनश्च एकदा या विवाहाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्वांचं गायकवाड आणि इंगळे परिवाराच्या वतीनं स्वागत करते आणि प्रवेशद्वारावरती थांबलेल्या सगळ्या पाहुण्यांना विनंती करते, सर्वांनी कृपया आतमध्ये येऊन बसा आणि सहकार्य करा। यानंतर पुन्हा एकदा या भावभक्ती गीतांच्या मैफलीला इथं सुरुवात होते। उपस्थितांचं पुनश्च एकदा स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम। या सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय श्री राम देशमुख साहेब यांचं आगमन इथं झाले। सन्माननीय आमचे राम देशमुख साहेबांचं विवाह सोहळ्याला गायकवाड परिवार आणि इंगळे परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत। या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय श्री ब्रह्मदेवजी काटकर यांचंही आगमन झाले। ब्रह्मदेवजी काटकर साहेबांचंही विवाह सोहळ्याला या परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत। या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले हनुमंतजी वाघिरे साहेब यांचंही आगमन झाले। हनुमंतजी वाघिरे साहेबांचं विवाह सोहळ्याला हार्दिक स्वागत। या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय श्री बापूरावजी सावंत साहेब यांचंही या विवाह सोहळ्याला गायकवाड आणि इंगळे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। सन्माननीय दिलीपजी सोनमाळे साहेब आणि अर्जुनजी सोनमाळे साहेब याही मान्यवरांचं विवाह सोहळ्यासाठी हार्दिक स्वागत आहे। सन्माननीय सुमन ब्रितवाल साहेब यांचीही उपस्थिती लाभलेली आहे। सूरजजी ब्रिजवाल साहेब यांचं या विवाह सोहळ्याला मी पुन्हा एकदा या परिवाराच्या वतीनं सन्मानपूर्वक स्वागत करते। सन्माननीय आबाकांत आबा आणि चंद्रकांतजी मगर साहेब यांचीही आवर्जून उपस्थिती इथं लाभली आहे। या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले चंद्रकांत मगर आणि कांता आबा यांचं या विवाह सोहळ्याला या परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे। या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले शंभूराजे गायकवाड यांचं या विवाह सोहळ्याला या परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। पुनश्च एकदा उपस्थित असलेल्या, आलेल्या, येत असलेल्या सगळ्याच पाहुणे आणि वऱ्हाडी मंडळींचं हार्दिक स्वागत। सन्माननीय शत्रुघ्न ननवरे साहेब यांचीही उपस्थिती लाभली। शत्रुघ्न ननवरे साहेब यांचं या विवाह सोहळ्याला या परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। या सोहळ्याच्या निमित्तानं खास मुंबईवरून आवर्जून उपस्थित असलेले अनेक सन्माननीय उद्योजक जे आवर्जून या विवाहाच्या निमित्तानं इथं उपस्थित आहेत, मुंबईवरून उपस्थित असलेल्या सन्माननीय आमच्या उद्योजक मान्यवरांचं आणि या परिवाराला जोडले गेलेल्या या मित्र परिवारातील सन्माननीय सदस्यांचं स्वागत, ज्यामध्ये आवर्जून उपस्थित राहत आहेत मुंबईचे सन्माननीय सुमन सर, सन्माननीय कृष्णा साहेब आपलं हार्दिक स्वागत, सन्माननीय संताराम सर, सन्माननीय राजेंद्र सर, SP उगले यांचं हार्दिक स्वागत, अश्वनी शर्मा, सन्माननीय मधुकर, सन्माननीय MS सर, सन्माननीय दिवाकर सर, सन्माननीय प्रमोद सर, सन्माननीय वाघमारे सर, सन्माननीय गजेंद्र सर, सन्माननीय स्वामी सर, सन्माननीय जयेश सर या सगळ्या मान्यवरांचं स्वागत। या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय संतोषजी तुपे, सन्माननीय मनोजजी जाधव, सन्माननीय विलासजी मोरे, सन्माननीय निरंजन भारती, सन्माननीय लगनदेव, सन्माननीय अनुज विश्वकर्मा, सन्माननीय संजयजी विग्नर, सन्माननीय सुरेश सर, सन्माननीय सन्माननीय श्री ताईदेव सरांचंही या विवाह सोहळ्याला स्वागत आहे। सन्माननीय निवृत्ती जाम यांचं या विवाह सोहळ्याला स्वागत आहे। MD सन्माननीय समसुद्दीन आणि सन्माननीय संजीव शर्मा
या मान्यवरांचं विवाह सोहळ्याला हार्दिक स्वागत. पुनश्च एकदा खास मुंबईवरून आवर्जून उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या पाहुणे मंडळी, मित्र परिवारातील सन्माननीय सदस्य, सर्वच आमचे सन्माननीय उद्योजक मान्यवर या सर्वांचं विवाह सोहळ्यासाठी गायकवाड परिवार आणि इंगळे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. या निमित्तानं बिर्ला ग्रुपचे सगळे सन्माननीय सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. बिर्ला ग्रुपच्या सगळ्या सन्माननीय मान्यवरांचं हार्दिक स्वागत. एक विनंती बरं का, महिला मंडळी, समोरच्या 2 सोफा सोडून आपण पाठीमागे बसावं आणि सहकार्य करावं. मी पुन्हा एकदा विनंती करते, महिला मंडळी आणि इकडे पुरुष मंडळी, स्थानिक मान्यवरांनी कृपया पाठीमागे बसावं, समोरच्या सोफ्यांवरती बसू नका. मी पुन्हा विनंती आहे, समोरच्या 2 सोफ्यांच्या रांग सोडून आपण पाठीमागे बसावं आणि सहकार्य करावं. या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय कामाजी ननवरे आणि भगवानजी शिंदे साहेब यांचं या विवाह सोहळ्याला या परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय आनंदराव पवार साहेब आपलं या विवाह सोहळ्याला हार्दिक स्वागत. पुनश्च एकदा भारतीय संस्कृतीतल्या सर्वोच्च मानल्या गेलेल्या या पवित्र बंधांना आपले आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सन्माननीय संदीपजी साळुंखे यांचं आगमन इथं झालंय. संदीपजी साळुंखे यांचं विवाहाला हार्दिक स्वागत. महिला मंडळी, विनंती आहे, सोफ्याच्या 2 रांगा सोडून पाठीमागे प्लीज, विनंती. समोरच्या पहिल्या 2 रांगा निमंत्रित मान्यवरांसाठी आपण ठेवतोय, त्यामुळे विनंती आहे, घरच्या मंडळींनी पाठीमागे बसावं. या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय श्री तानाजी सावंत साहेब आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचं या विवाह सोहळ्यासाठी गायकवाड आणि इंगळे परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत. सन्माननीय तानाजी सावंत साहेब आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचं हार्दिक स्वागत. सन्माननीय संतोषजी चोपडेकर साहेबांचं आगमन इथे झालंय. संतोषजी चोपडेकर साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय प्रदीपजी कदम साहेब यांचं या विवाह सोहळ्याला या परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत. सन्माननीय कृष्णा सर आपलं स्वागत केलंय, पण पुन्हा एकदा आम्ही या विवाह सोहळ्याला आपलं स्वागत करतोय. सन्माननीय इलियास बेद सरांचंही या विवाह सोहळ्याला या परिवाराच्या वतीनं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. या विवाहाच्या निमित्तानं इंगळे परिवाराचे बरेचसे पाहुणे मंडळी उपस्थित आहेत, पण त्याच्या आधी या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय संतोषजी नाईक सर यांचंही आगमन झालंय. थोडंसं क्रमाक्रमानं नावं आठवत आहेत, त्यामुळे थोडंसं क्रमाक्रमानं स्वागत करते. आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं पुन्हा एकदा या परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आपण एवढ्या लांबून मुंबईमधून आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी इथं उपस्थित आहात आणि गायकवाड इंगळे परिवाराच्या विनंतीला मान देत इथं उपस्थित आहात, तेव्हा उपस्थित असलेल्या सगळ्याच पाहुणे मंडळी, वऱ्हाडी मंडळी, सगळ्या आमच्या आप्तस्वकीय मंडळींचं पुन्हा एकदा गायकवाड परिवार आणि इंगळे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय संजयजी ढेमरे सर यांचंही आगमन झालंय. संजयजी ढेमरे सरांचं विवाह सोहळ्याला गायकवाड आणि इंगळे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय विजयराव सावंत सर आणि सन्माननीय धनाजी सावंत साहेब यांचंही आगमन झालंय. याही मान्यवरांचं विवाह सोहळ्याला हार्दिक स्वागत. हे बघा, पाठीमागे बसलेले महिला मंडळी, माझा आवाज ऐकू येतोय का? पाठीमागे आवाज ऐकू येतोय का? ऐकू येत नाही? मग कानाचा प्रॉब्लेम समजायचा का माईकचा? पाठीमागे आवाज ऐकू येतोय का? हात तरी वर करा. हो म्हणू नका, हो म्हणलेलं ऐकू येत नाही. आवाज ऐकू येतोय ना? चला, आता ज्यांना आवाज ऐकू आला ना त्यांनी पटकन उठायचं, समोर येऊन बसायचंय. आपण इयत्ता 1ली पासून शिकलोय, रिकाम्या जागा भरा. आज पण भरायचे बरं का. उठा, पटकन उठा, समोर येऊन बसा. उठा, पटकन समोर येऊन बसा आणि सहकार्य करा. नवपणित वधूवरांचं आगमन या लग्न मांडवात झालंय. सन्माननीय दादा कालंगे साहेब यांची उपस्थितीत लाभली. सन्माननीय दादा कालंगे साहेब यांचं या विवाह सोहळ्याला आम्ही स्वागत करतोय. नवपणित वधूवरांचं आगमन लग्न मांडवात इथं होतंय. चंद्रकांतजी काटे साहेब यांचं या विवाह सोहळ्याला हार्दिक स्वागत. पुनश्च एकदा या नवपणित वधूवरांना आपले अनमोल आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या आणि येत असलेल्या सर्वांचं स्वागत.
अतिशय आतुरतेनं वाट पाहावी असा हा क्षण, नवजीवनाची प्रतीक्षा चाहूल, मनासारखा जोडीदार मिळाल्याचा आनंद, एकमेकांना वरमाला अर्पण करण्याची उत्सुकता, सनई चौघडांचे मनमोहक स्वर, ब्राह्मण, अग्नी आणि तुम्ही यांची अनमोल अशी साक्ष घेऊन भारतीय संस्कृतीतला सर्वोच्च मानला गेलेला आजचा हा विवाह सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं, सर्वांच्या भरभरून अशा आशीर्वादानं इथं संपन्न होतोय. आणि अशा या नव्या बंधांना आपले आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सगळ्याच पाहुण्यांच्या वतीनं नवपरिणीत वधूवरांचं आगमन या लग्न मांडवात होते. या नवपरिणीत वधूवरांचं, या पारण्याच्या वरातीचं या लग्न मांडवात गायकवाड परिवार आणि इंगळे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय विलासरावजी देशमुख साहेब यांचं विवाहाला स्वागत. या निमित्तानं विशाल सोनटक्के ग्रामपंचायत सदस्य, मोहितेवाडी ग्रामपंचायत सदस्य यांचं स्वागत आहे. विशालजी सोनटक्के. हॅलो हॅलो. खडीची चोळी, जरीची साडी, सोन्याचा चमके साजन. खडीची चोळी, जरीची साडी, सोन्याचा चमके साजन. नवरी बाईला शोभे बाशी गाजन, नवरी बाईला. साजन.
पुनश्च एकदा उपस्थित असलेली आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते आणि विवाहाच्या निमित्तानं मगर निमगाववरून उपस्थित असलेले सन्माननीय अशोकराव नागणे, सन्माननीय विष्णुपंत मगर, सन्माननीय अनंतराव मगर, सन्माननीय भारत सीताराम मगर, सन्माननीय भारत बळवंत मगर, सन्माननीय भारत सर्जेराव मगर, सन्माननीय मारुती ज्ञानदेव मगर, सन्माननीय शंकरराव नाईक नवरे आणि सन्माननीय नागनाथ बाबूराव मगर या सगळ्याच मान्यवरांचा विवाह सोहळ्याला या परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे। सप्तपदींची प्रदक्षिणा, हळदी कुंकवाचं मनोहर लेणं, नाजूक अक्षरांचा सुखद वर्षाव आणि मंगळसूत्राचं पावित्र्य घेऊन आजचा हा विवाह सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं, सर्वांच्या भरभरून अशा आशीर्वादानं इथं संपन्न होतोय आणि अशा या पवित्र बंधांना आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथं सुरुवात होत असताना आपले अनमोल आशीर्वाद या नवपरिणीत वधूवरांच्या नव्या उषाकालेच्या प्रारंभाला देण्यासाठी आलेल्या सगळ्याच पाहुणे मंडळी, वऱ्हाडी मंडळी, सगळ्या आमच्या आप्तस्वकीय मंडळींचं गायकवाड आणि इंगळे परिवाराच्या वतीनं पुनश्च एकदा स्वागत आहे। मी पुन्हा एकदा नवपरिणीत वधूवरांचं आजच्या या लग्न मांडवामध्ये एका नव्या आयुष्याची वाटचाल करताना, सुखदुःखाच्या पवित्र बंधातून एक नवं नातं इथं स्वीकारताना या मंगलमय अशा वातावरणात संपन्न होणाऱ्या या मंगलमय अशा क्षणांसाठी मनपूर्वक स्वागत करते। विवाहाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय श्री तानाजी सावंत, सन्माननीय विजयजी सावंत, सन्माननीय धनाजी सावंत, सन्माननीय सुभाषजी नरळे सर, माजी पंचायत समिती सदस्य यांचं या विवाह सोहळ्याला हार्दिक स्वागत आहे। या विवाहाच्या निमित्तानं सन्माननीय श्री ज्ञानदेव सावंत, सन्माननीय संतोषजी सावंत, सन्माननीय लालासाहेब सावंत याही पाहुणे मंडळी आणि वऱ्हाडी मंडळींचं विवाह सोहळ्यासाठी या परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करते। आगतम स्वागतम सुस्वागतम। पारंपरिक अशा दिंड्या वाद्यांच्या गजरात ही भव्य अशी पारण्याची वरात या लग्न मंडपात दाखल होतीये। एकमेकांना अगदी 7 जन्म साथ देण्यासाठीचं वचन आपल्या पवित्र बंधातून इथं घेतलं जातंय। आपल्या सर्वांचेच अनमोल आशीर्वाद या वधूवरांना विवाहाच्या पवित्र बंधातून लाभतायत। अशा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते। हे बघा, पाठीमागे बसलेले महिला मंडळी पुढे या, पुढे बसायला भरपूर जागा आहे। मी वारंवार आपल्याला विनंती करते, असं बघायला सुद्धा छान वाटत नाही। मी विनंती करते, चला उठा, पाठीमागे बसलेल्या महिला मंडळी उठा, पटकन उठा। पाठीमागे बसलेले महिला मंडळी पुढे येऊन बसा। पुन्हा पुन्हा हात जोडून कळकळीची विनंती। सन्माननीय विश्वनाथजी जाधव साहेब आणि बजरंगजी देशमुख साहेब यांचं या विवाह सोहळ्याला या परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। चला उठा, पाठीमागे बसलेले महिला मंडळी पटकन उठा आणि पुढे येऊन बसा। पुढे या, पुढे पुढे या, लगे तिथून उठून तिथेच टेकू नका, पुढे येऊन बसा। या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय रामकुमार जाधव साहेब आणि परिवार यांचं आगमन इथं झालंय। सन्माननीय राम जाधवजी आणि संपूर्ण परिवार यांचं विवाह सोहळ्याला या परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय। मी विनंती करते, पाठीमागे बसलेले महिला मंडळी या बरं। महिला मंडळी पाठीमागे बसलेले पुढे येऊन बसा। तुमच्या पाठीमागे पुरुष मंडळी बसणार आहेत, कारण पलीकडे बसायला जागा नाहीये। उठा बरं, पटकन उठा पाठीमागच्या महिला मंडळी। चला उठा, महिला मंडळी उठा, पटकन उठा, समोर येऊन बसा। तुमच्या पाठीमागे पुरुष मंडळी बसणार आहेत, कारण पलीकडे जागा फुल झालेली आहे। तुम्ही असे पाठीमागे मध्येच बसल्यावर कसं होणार? उठा बरं, पटकन उठा, पाठीमागे बसलेले महिला मंडळी पटकन उठा आणि पुढे येऊन बसा। तुमच्या पाठीमागे पुरुष मंडळी बसतील, कारण पलीकडे जागा पूर्ण भरली आहे। उठा पटकन। या सोहळ्याच्या निमित्तानं सौभाग्यवती रेश्मा रामकुमार जाधव आणि सायलीताई सागर जगदाळे यांचं विवाह सोहळ्याला हार्दिक स्वागत। पुनश्च एकदा रेश्मा रामकुमार जाधव आणि सायली सागर जगदाळे यांचं हार्दिक स्वागत। चला उठा, पटकन उठा, महिला मंडळी पुढे येऊन बसा। उठा, पाठीमागचे बसलेले महिला मंडळी पटकन उठा।
चला उठा, पाठीमागे बसलेले महिला मंडळी उठा, पटकन उठा, पुढे येऊन बसा. पाठीमागे सगळे पुरुष मंडळी बसणार आहेत. उठा बरं, पटकन उठा, पुढे येऊन बसा. हंबीरराव निकम आणि परिवार यांचं आगमन इथं झालंय. हंबीरराव निकम आणि परिवार यांचं या विवाह सोहळ्याला हार्दिक स्वागत. चला उठा, पाठीमागे बसलेले उठा, आणखी एक 4 रांगा उठा पाठीमागच्या. महिला मंडळींमध्ये पाठीमागच्या 4 रांगा उठा आणि पुढे येऊन बसा. चला उठा, पटकन बसा, पुढे येऊन, कारण पाठीमागे पुरुष मंडळी बसणार आहेत. उठा, पटकन पुढे येऊन बसा. चला बरं, पटकन उठा महिला मंडळी. तुम्हाला 10 वेळा सांगते, पाठीमागच्या 4 रांगा उठा, पूर्ण 4 रांगा उठा, पटकन उठा. अतिशय देखणा आणि अतिशय शाही असा हा विवाह सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने इथे संपन्न होतोय. नवपरिणीत वर चिरंजीव सूरज आणि नववधू चिरंजीवी सौभाग्यकांक्षणी रेश्मा यांच्या या नव्या उषाकालेच्या प्रारंभाला आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं सुरुवात झालेली आहे. या नवपरिणीत वधूवरांचं या लग्न मांडवात आपल्या सर्वांचे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी आगमन होते. या नवपरिणीत वधूवरांचं मी पुनश्च एकदा या लग्न मांडवात मनपूर्वक स्वागत करते. हेलो 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 उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी नवपरिणीत वधूवरांचं आगमन लग्न मांडवात झालंय. सनईच्या मंजूळ स्वरात, चौघडांच्या मंगल गजरात, द्वैतांच्या मैफलीत
गीत अनादी गाताना वैवाहिक जीवनात पाऊल टाकताना अधीर होतो आपल्या शुभेच्छांसाठी, थोर आणि मोठ्यांच्या आशीर्वादासाठी। यासाठीच होतं समस्त गायकवाड आणि इंगळे परिवाराच्या वतीनं सर्वांना अगत्यपूर्वक निमंत्रण। या निमंत्रणाला मान देत आपले अनमोल असे आशीर्वाद या विवाहाच्या निमित्ताने संपूर्ण इंगळे परिवार आणि गायकवाड परिवाराच्या या आनंदाच्या क्षणांमध्ये सहभागी होत देण्यासाठी आलेल्या विवाह मांडवातील सगळ्याच पाहुणे मंडळी, वऱ्हाडी मंडळी, सगळ्याच आमच्या आप्त स्वकीय मंडळींचं मी पुन्हा एकदा गायकवाड परिवार आणि इंगळे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करते। आगतम स्वागतम सुस्वागतम। नवपडित वधूवरांचं आगमन या मंचावरती होतंय। मी नवपडित वर चिरंजीव सूरज आणि नववधू चिरंजीवी सौभाग्यकांक्षणी रेश्मा या नवपडित वधूवरांचं लग्न मांडवात या मंचावरती मनपूर्वक स्वागत करते। हॅलो, चला मामा, चला मामा। आजच्या या सोहळ्याची सुरुवात इथं होती। अगदी 2च दिवसांपूर्वी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती इथं झाली आणि आज त्यांच्या चरणी आज विनम्र अभिवादन करत आजच्या या सोहळ्याची सुरुवात हे वधूवर इथं करतायत। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपतींना अभिवादन करत या सोहळ्याची सुरुवात इथं होती आणि अगदी 2च दिवसानंतर या संपूर्ण पृथ्वीचा आराध्य दैवत असलेल्या शंभूरायाचाही आशीर्वाद इथं घेण्यात येत आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। हर 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 हर। उपस्थित असलेल्या सर्वांचं मी पुनश्च एकदा इथं स्वागत करते। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या छत्रछायेत बसलेली ही नगरी आणि आज हिंदवी स्वराज्य संस्थापक ज्यांच्या पराक्रमाने ही भूमी पावन झालेली आहे अशा हिंदवी स्वराज्य संस्थापक असलेल्या छत्रपतींना अभिवादन करत त्यांचे आशीर्वाद घेत आजच्या या विवाह सोहळ्याची सुरुवात इथं होतीये। नवपरिणित वर चिरंजीव सूरज आणि नववधू चिरंजीवी सौभाग्यकांक्षणी रेश्मा यांच्या या नव्या उषाकालेच्या प्रारंभाला इथं सुरुवात होतीये। भारतीय संस्कृतीतल्या सर्वोच्च मानल्या गेलेल्या या पवित्र बंधांना इथं सुरुवात होतीये आणि अशा या पवित्र बंधांना आपले अनमोल आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्वांचं मी स्वागत करते। खरं तर लग्नाच्या या रेशीम गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हटलं जातं। लग्नाच्या या रेशीम गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हटलं जातं। या परमेश्वरानं या विधात्यानं ही रेशीम गाठ साक्षात स्वर्गात बांधलेली असताना आज निमित्त मात्र म्हणून या पवित्र बंधांना आपल्या सर्वांचेच अनमोल आशीर्वाद इथं लाभले। असे आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्वांचं मी स्वागत करत असताना या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथ भाई शिंदे साहेब या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार होते। परंतु आपल्या सगळ्यांना माहित आहे की राज्याची अतिशय महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईमध्ये सुरू आहे, त्यामुळे त्या कामी सन्माननीय नामदार एकनाथ भाई शिंदे साहेब यांना त्या बैठकीला थांबावं लागलं। तरी सुद्धा त्यांनी फोनच्या माध्यमातून गायकवाड परिवार आणि इंगळे परिवाराला या विवाहाच्या निमित्तानं आपले आशीर्वाद, आपल्या शुभेच्छा इथं पोहोचवलेल्या आहेत। यासाठी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। याचबरोबर या राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांनीही फोनच्या माध्यमातून आपले आशीर्वाद या वधूवरांना दिलेले आहेत। अगदी कालच महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची मूळ संकल्पना ज्यांनी साकार केलेली आहे आणि सध्याचे उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख म्हणून योगदान देणारे हजारोंना जीवनदान ज्यांनी दिलेले असे सन्माननीय मंगेशजी चिवटे सर यांनी या विवाह प्रसंगी काल हळदीच्या सोहळ्याला उपस्थित राहत आपले आशीर्वाद वधूवरांना दिलेले आहेत आणि यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची मूळ संकल्पना साकार करणारे राज्याच्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे सन्माननीय विद्यमान अध्यक्ष असलेले सन्माननीय मंगेशजी चिवटे सर यांनी कालच उपस्थित राहत वधूवरांना आपले आशीर्वाद दिले। यासाठी मी त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि या विवाहाच्या निमित्तानं वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी संपूर्ण सातारा जिल्हा, बाजूचा सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा किंबहुना संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शिक्षण, कृषी, आरोग्य
सहकार, राजकारण, समाजकारण, आध्यात्मिक आणि उद्योग अशा विविध क्षेत्रातील सर्व सन्मान्य मान्यवरांचं मी पुनश एकदा स्वागत करते. काही मान्यवरांना मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. हा सन्मान म्हणजे या परिवारावरचं तुमच्यावरती व्यक्त झालेलं प्रेम आहे. त्यामुळे या प्रेमाचा अनादर करू नका. जाताना फेटा आपल्या सोबतच घेऊन जावा, खुर्चीवरती ठेवून जाऊ नका. हात जोडून कळकळीची विनंती करते आणि उपस्थित असलेल्या सगळ्या पाहुण्यांचं पुनश एकदा गायकवाड आणि इंगळे परिवाराच्या वतीनं स्वागत करते आणि ब्राह्मण काकांना विनंती करते आपण अक्षदा विधीला सुरुवात करावी. मुलाचे मामा आणि मुलीचे मामा तुमच्यासाठी विवाह सोहळा थांबले, त्यामुळे मुलाचे मामा आणि मुलीचे मामा ताबडतोब आपण स्टेजवरती या आणि सहकार्य करा. नवरी मुली चला पुढे. नवरी मुली चला या पुढे. निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, या जिल्ह्याचे लोकप्रिय असे युवा नेते सन्माननीय श्री नामदार जयकुमार गोरे साहेब यांनी आपल्या शुभेच्छा आणि आपले आशीर्वाद या विवाहाच्या निमित्तानं वधूवरांना दिले. राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमारजी गोरे साहेब यांच्या शुभेच्छासाठी त्यांचेही आभार. उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत आणि अक्षदा विधीला सुरुवात होती. या निमित्तानं आताच हरिभक्तपरायण राम लखन महाराज यांचं आगमन इथं झालं. हरिभक्तपरायण राम लखन महाराज यांचं सन्मानपूर्वक विवाह सोहळ्याला स्वागत आहे. सन्माननीय आमच्या सुरभी मॅडम यांचंही आगमन झालं. सुरभी मॅडम यांचंही विवाह सोहळ्याला हार्दिक स्वागत. नमस्ते रुद्रमण्यवतु तिक्वीर महाजाते हे त्रिमरुष्ट महस्ते बहुदेदनः तयस्मान परिपूजा परितेदनवनो हे त्रिस्मान. या सोहळ्याच्या निमित्तानं परळी पंचक्रोशातून आलेल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत. कवठाळी पंचायतीचे सरपंच साहेबराव चव्हाण, गणेश भाऊ मुंडे साहेब मित्रमंडळ परळी वैजनाथ, डॉक्टर बाळासाहेब भोसले मित्रमंडळ नागपूर यांचं हार्दिक स्वागत. पारस्वे नक्षत्र निरुपम ओम मधुरी वदेशे चंद्रेशे च नमः. ओम नमस्ते रुद्रमण्यवतु तिक्वीर महाजाते. हे बघा, पाठीमागे उभे असलेल्यांना विनंती आहे पुढे बसायला भरपूर जागा आहे. पाठीमागे उभे असलेल्यांनी पुढे येऊन बसा आणि सहकार्य करा. महिला मंडळी तुम्ही पाठीमागे बसल्यामुळे थोडा घोळ झाला बरं का. तुम्हाला सांगते उठून पुढे येऊन बसा. पण काय झालं माहिती का, लाडकी बहिणीचा इफेक्ट राज्यात एवढा आहे, लाडक्या बहिणी कुणाचंच ऐकत नाही. मुख्यमंत्र्यांच्या बहिणी झाल्यात, काय करणार. बघा थोडंसं उठता आलं तर बघा, पाठीमागून लाडक्या बहिणी उठा, थोडंसं पुढे येऊन बसा की. तुमच्या पाठीमागे पुरुष मंडळी उभे आहेत, पुढे भरपूर जागा आहे. उठा उठा. पाठीमागे बसलेल्या महिला मंडळी उठा, पटकन पुढे येऊन बसा. पाठीमागे पुरुष मंडळी उभे, त्यांना बसू द्या ना. उठा ताई, मावशी, आका, उठा, पटकन उठा. अमोल जाधव स्टेजवरती यायचंय. मामा चला पुढे या. मामा चला उठा. महिला मंडळी पाठीमागे बसलेल्या, पुढे भरपूर जागा आहे, पुढे येऊन बसा. तुम्ही जर बसला तर पाठीमागे पुरुष मंडळी बसतील. नवरदेवाचे मामा, नवरीचे मामा चला पुढे. पुढे भरपूर जागा आहे, पुढे या. धन्यवाद. नवरीचे मामा, अहो मामा चला ना पुढं. चला नवरीचे मामा. या परिवाराचे जावई बापू सन्माननीय अमोलजी जाधव आणि विशालजी शिंदे या जावई बापूंचंही गायकवाड आणि इंगळे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. नवरीचे मामा, नवरीचे मामा. नवरीचे मामा चला ना पुढं. रामकुमार जाधव, कृष्णा जाधव स्टेजवरती यायचंय. लग्नविधीला सुरुवात करतोय. अक्षदा सर्वांना मिळाली का? अक्षदा मिळाली ना सर्वांना? हरी ओम स्वस्ति न इंद्र व्रतश्रवं स्वस्ति न पूग
विश्ववेद स्वस्ति नस्तो रक्ष अरिष्टनेमि स्वस्ति नः बृहस्पतिर्ददातु सर्वांना अक्षता मिळाली का? शुभमंगल सावधान शिवतने वरिष्ठम सर्वकल्याणमूर्तिं पर्शिकमलहस्तं शोभितं मोदकेन अरुणपुष्पमाव्यालम्बोदरेण ममर्दनिवासं श्रीगणेशं नमामि कुर्या सदा शुभमंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले हि समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगल शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सासरी जाण्या रेशमा निघाली माय पित्याची माया निराळी गाववेशीवर आई म्हणाली मुली तू गाता सासरची झाली बाप म्हणे तिला तू कळव खुशाली अग अमृत जगाती माझ्या घराण्याची सारी बिलगून ताईला भाऊ म्हणाला आता कधी मी रुसणार नाही सूरजला अशी रेशमा मिळाली अहो माय पित्याची खरच माया निराळी शुभ मंगल 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 शुभ मंगल 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 शुभ मंगल 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 सावधान शुभ मंगल 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 शुभ मंगल 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 शुभ मंगल 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 सावधान हो शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान कन्या बागडली परी कधी मायेची आठवण
होती ही सद्गुणी साधुनी स्थिर कर्मयोग आपुल्या बांधवा भूषण सारे राष्ट्र दुरून हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल गृहस्थाश्रम तुम्हा वधूवरा कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान शुभ लगन सावधान हो शुभमंगल सावधान शुभ लगन सावधान आता सावध सावधान घटिका संपूर्ण आली भरू हो भावी सद्गुरु ते स्मरा गलबला नका हो करू चिंतावे कुलदेवते हृदयी एकाग्र चित्ती बसा वेदीच्या कलशाची सादर असा टाळी तुम्ही वाजवा शुभमंगल सावधान शुभ लगन सावधान शुभमंगल सावधान शुभ लगन सावधान शुभमंगल सावधान आता सावध सावधान समय साधा समीम पयश वग्वद नकरा परार्थ घटिक संपूर्ण लियस भावे सद्गुरुचे पदंबुजधर चित्ते स्मरं सजिर दोपक्षी कुलदैवता वधवर गौर्या सदा शुभमंगल सावधान या विवाहाच्या निमित्तानं वधूवरांना आपल्या अनमोल आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या विवाह मंडपातील सगळ्याच पाहुणे आणि वराडी मंडळींचा मनपूर्वक आभार आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांना आदरांची विनंती, कृपया भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नका. पुनश्च एकदा विवाहाच्या निमित्तानं या नवपणित वधूवरांना आपले अनमोल आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वच आमच्या निमंत्रित पाहुणे मंडळी वराडी मंडळी आपल्या सर्वांचं या परिवाराच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि आलेल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतोय, सर्वांनी कृपया भोजनाचा आस्वाद घ्यावा आणि वधूवरांना आपले आशीर्वाद द्यावे. पुनश्च एकदा या विवाहाच्या निमित्तानं वधूवरांना आपले आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या पाहुणे मंडळी वराडी मंडळींनी आवर्जून इथं उपस्थित राहत वधूवरांना आपले अनमोल आशीर्वाद दिले, यासाठी सर्वांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतोय आणि आलेल्या सर्वांना आग्रहाची विनंती, सर्वांनी कृपया भोजनाचा आस्वाद घ्यावा आणि सहकार्य करावं. सर्वांच्या स्वागतासाठी आणि मनोरंजनासाठी पुन्हा एकदा मराठी भावभक्ती गीतांच्या या मैफलीला इथं सुरुवात होती. फटाके लांब वाजवा दादा. हॅलो, सगळं वाद्यांवरती येते दादा.
हे बघा, उपस्थित असलेल्या सगळ्या पाहुण्यांचे पुन्हा एकदा आभार आणि आलेल्या सर्वांना पुन्हा पुन्हा आग्रहाची विनंती, कृपया बाजूच्या भोजन विभागामध्ये सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा आणि वधूवरांना आपले अनमोल आशीर्वाद द्यावेत अशी पुन्हा एकदा विनंती. लागीर झालं जीवाला, झाकून होत मनाशी, जाहीर झालं जगाला. क्षणभर जग हे विसरून सगळे, वेळासा दिलासा, श्वास माझा. हरवून जात समजून घेशील काया मनाला. विसरत मीही चालले उभ्या जगाला, तोल जरा तो सावर येणा, बिलगून राहूया बोल या क्षणाला. सांग सुखाची ऐकून घेना, क्षणभर जग हे विसरून सगळे, वेळासा दिलासा, होशील तू श्वास माझा. स्वप्नातल्या चांदव्याच लागीर झाला जीवाला, झाकून होत मनाशी, जाहीर झाला जगाला. झाले जन्माचे सोबती, माळा घालून हाराची. झाले जन्माचे सोबती, माळा घालून हाराची. झाली रेशमान बारी, झाली रेशमान बारी आमच्या सूरज दादाची. झाली रेशमान बारी आमच्या सूरज दादाची. झाली जन्माची सोबती, माळा घालून हाराची. झाली जन्माची सोबती, माळा घालून हाराची. झाली रेशमान बारी, झाली रेशमान बारी आमच्या सूरज दादाची. झाली रेशमान बारी आमच्या सूरज दादाची.
आमच्या सूरज दादाची झाली रेशमा नवरी 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 आमच्या सूरज दादाची तुझसे गवाही मेरी तू ही पहचान है मैया तेरी मेरी एक जिंद जान है तेरी मेरी ये प्रेम कहानी जाने ये ज़माना जाने ये ज़माना तेरी मेरी ये याद पुरानी भूल न जाना हाथों पे लगी है तेरी होठों पे मेरा साथ रब्बा रहता उमर माया तेरी मेरी एक जिंद जान मैया तेरी मेरी एक जिंद जान है तुझसे गवाही मेरी तू ही पहचान है माया तेरी मेरी एक जिंद जान हॅलो चला तर मंडळी आपण ऐकत आहात नाशिकचा सुपरस्टार ऑर्केस्ट्रा स्टार प्रभाव फेमी होणार सुपरस्टार आवाज कोणाचा महाराष्ट्राचा मंगल अष्टकांची उभार आणि वर्षा विखंडे स्वर वर्षाचा आवाज लोकसंगीताचा चला तर ऐकूया सुंदर असं एक हिंदी चित्रपटातील गीत आपल्या समोर आज की बात फिर नहीं होगी आज की बात फिर नहीं होगी ये मुलाकात फिर नहीं होगी कि आज के बादल फिर नहीं आएंगे आज के बादल फिर नहीं आएंगे यह बरसात फिर नहीं होगी हो ऐसा लहरा रूबरू आ गई हो ऐसे लहरा के वो रूबरू आ गई धड़कने बेतहाशा तड़पने लगी धड़कने बेतहाशा तड़पने लगी हो तीर ऐसा लगा हो तीर ऐसा लगा दर्द ऐसा जगा हो तीर ऐसा लगा दर्द ऐसा जगा टूटी दिल पे वो खाई मजा गया मेरे रश के कमर हो मेरे रश के कमर तूने पहली नजर मेरे रश के कमर तूने पहली नजर जब
बेहिजाबान वो सामने आ गए, बेहिजाबान वो सामने आ गए, और जवानी जवानी से टकरा गई, और जवानी जवानी से टकरा गई, आँख उनकी लड़ी दरनी दो 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 दरनी दो 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 दरनी दो 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 दरनी दो दो दो, आँख उनकी लड़ी यूं मेरी आँख से, आँख उनकी लड़ी यूं मेरी आँख से, देख कर ये लड़ाई मजा आ गया, मेरे रस्ते कमर राई मजा आ गया। रेत ही रेत थी मेरे दिल में भरी, प्यास ही प्यास थी जिंदगी ये मेरी, प्यास ही प्यास थी जिंदगी ये मेरी, आज सहराओं में, आज सहराओं में इश्क के गाँव में, हो आज सहराओं में इश्क के गाँव में, बारिशें गिर के आई मजा आ गया, मेरे रस्ते कमर, हो मेरे रस्ते कमर तूने पहली नजर, मेरे रस्ते कमर तूने पहली नजर, जब नजर से मिलाई मजा आ गया, हो जादू में घोल कर हुस्न की मस्तियाँ, चांदनी मुस्कुराई मजा आ गया, मेरे रस्ते कमर तूने पहली नजर, मेरे रस्ते कमर तूने पहली नजर, जब नजर से मिलाई मजा आ गया, जब नजर से मिलाई मजा आ गया, जब नजर से मिलाई मजा आ गया। थैंक यू सो मच। हेलो 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 हेलो
हॅलो असा महादेव मोठा जाती गत्याची अर्धांगी पार्वती असा महादेव मोठा जाती त्याची अर्धांगी पार्वती तीच यरमाळ्याची सती गैडू डोंगरावर नांदती तीच यरमाळ्याची सती गैडू डोंगरावर नांदती असा महादेव मोठा जाती असा महादेव मोठा जाती गत्याची अर्धांगी पार्वती असा महादेव मोठा जाती गत्याची अर्धांगी पार्वती तीच यरमाळ्याची सती गैडू डोंगरावर नांदती तीच यरमाळ्याची सती गैडू डोंगरावर नांदती अशी कथा ही जुनी पुराणी गरामलिंगाच्या ठिकाणी गप्तीत हाय बाई सिंधाची नाणी गप्तीतला आटत नाही पाणी ग अशी कथा जुनी ही पुराणी गरामलिंगाच्या ठिकाणी गप्तीत हाय बाई सिंधाची नाणी गप्तीतला आटत नाही पाणी ग तिथला बसताने आईच्या हाती तिथं दिवसा बी वाटती भीती तिथला बसताने आईच्या हातीन तिथं बाई दिवसा बी वाटती भीती तीच यरमाळ्याची सती गैडू डोंगरावर नांदती तीच यरमाळ्याची सती गैडू डोंगरावर नांदती तिथला राखणीचा ताबा गतैन हनुमान उभा जागृत असतो भैरव बाग कपटी वैऱ्याला नाही उभा तिथला राखणीचा ताबा गतैन हनुमान हा उभा जागृत असतो भैरव बाग कपटी वैऱ्याला नाही उभा नाही चालत कोणाचं ती न त्याची बदलती या मती नाही चालत कोणाचं अति न त्याची बदलती या मती तीच यरमाळ्याची सती गैडू डोंगरावर नांदती तीच यरमाळ्याची सती गैडू डोंगरावर नांदती असा महादेव मोठा जाती त्याची अर्धांगी पार्वती असा महादेव मोठा जाती न त्याची अर्धांगी पार्वती तीच यरमाळ्याची सती गैडू डोंगरावर नांदती 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 बाळासाहेब इंगळे पाटील इथे कुठे असतील त्यांनी कृपया मंचाच्या जवळ यायचं आहे अशी विनंती आहे. भिजू द्या माझं काळीच लागलंय नाचून माझं काळीच लागलंय नाचून
रात्रीचा चटकता पदर सूर्याचा चढू लागला पारा आता नेमकंच सापान पडलंय न मला निघू द्या आता नेमकंच सापान पडलंय न मला निघू द्या माझं काळीज लागलंय ना तुन गाणं वाजू द्या माझं काळीज लागलंय ना तुन गाणं वाजू द्या 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 तुझ्या रूपाचं साधनं पडलंय न मला तुझ्या रूपाचं साधनं पडलंय न मला निघू द्या माझं काळीज लागलंय ना तुन गाणं वाजू द्या माझं काळीज लागलंय ना तुन गाणं वाजू द्या 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 Thank you so much. मुळीच नव्हता रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हता रे कान्हा 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 माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले मनात हरी कान्हा रे तुझ्यासाठी आले मनात हरीच कान्हा तुझ्यासाठी आले मनात हे मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले बनात हरी कान्हा रे तुझ्यासाठी आले बनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार मुरली वाजवितो गाणं कुंज बना मुरली वाजवितो गाणं कुंज बना तुझ्यासाठी 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 आले बनात हरी कान्हा रे तुझ्यासाठी आले बनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले बनात तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहिल उपवासी तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहिल उपवासी मुरली वाजवितो गाणं कुंज बना मुरली वाजवितो गाणं कुंज बना तुझ्यासाठी 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 आले बनात हरी कान्हा रे तुझ्यासाठी आले बनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले बनात एक जनार्दनी विनविती राधा
दिलासा पोशील तू श्वास देव येडा झाला पहा कशी नवला शिवावतारी तुझी पार्वती अगतीचा ही भाव